विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मुक्ताईनगर शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो पूर्ण तयारी ही सुरू आहे। आपल्या समोर सोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया की आज उद्या आपण 14 एप्रिल निमित्त काय काय कार्यक्रम आणि उपक्रम घेणार आहोत त्या संदर्भात। ने मानवतेचा संदेश दिला आहे, समानतेचा संदेश दिलेला आहे असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती ही केवळ आपल्या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। आज आपण पाहत आहोत की मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी संपूर्ण जे आंबेडकरी अनुयायी आहेत, फुले शाहू आंबेडकरी यांच्या विचारांना मानणारे सर्व जे बांधव आहेत ते गेल्या दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अनेक दिवसांपासून हा जो समारंभ आहे, महोत्सव आहे, सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत। मुक्ताईनगर शहरामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती सोहळा अतिशय उत्साहात यावर्षी सुद्धा साजरा होत आहे। या निमित्तानं आपण पाहाल की या प्रवर्तन चौकामध्ये की मुक्ताईनगर शहराचं अतिशय महत्त्वाचे चौक आहे। या प्रवर्तन चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले नंतर राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत आणि याच ठिकाणी दरवर्षी जयंती उत्सवास प्रारंभ होतो आणि या ठिकाणी विविध प्रकारे सजावट केली जाते। अशी सजावट यावर्षी सुद्धा होत आहे। हे संपूर्ण जे टीम आहे ते गेल्या म्हणजे सुरुवातीपासून जी परंपरा आहे ते अखंडितपणे त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तोच अखंडित परंपरा या वर्षी सुद्धा सर्वांनी या बौद्ध आणि म्हणूनच आज उद्या 14 एप्रिल निमित्त सकाळी 9 वाजता या प्रवर्तन चौकातील महामानवांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करण्यात येईल। त्यानंतर 10 वाजता या शहरातून भव्य बाईक रॅली निघणार आहे। अतिशय शांततेच्या पद्धतीनं शांततेमध्ये ही बाईक रॅली निघणार आहे आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता याच चौकामध्ये महामानवांचे संयुक्त जयंती जी आहे ती मोठी भव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे आणि वर्षभर हे कार्यक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील, विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील आणि प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, हे सुद्धा यावर्षी घेण्याचा मानस हे जे जयंती उत्सव समिती आहे यांनी केलेला आहे आणि खरोखरच यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यावर्षी सुद्धा हा उत्सव साजरा केला जाणार आहे। सर्व भारतीयांना मी या जयंती उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। Thank you.